तर आपण नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आलो होतो MPSCच्या स्किल टेस्ट जिथे होत आहे तिथे आयॉन डिजिटलला आपले काही सक्सेस टायपिंग पुणे याचे इन्स्टिट्यूटचे काही विद्यार्थी होते. त्या विद्यार्थ्यांनी आता शेवटची शिफ्ट होती 4th, तर त्या शेवटच्या शिफ्टला कसं परफॉर्म झालं आपण सरांना विचारू. तर सर, तुम्ही आता एक्झाम दिली, तर एक्झाम कशी होती, काय होती, पॅसेज कसा होता, जरा थोडंसं आपल्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगावं. पॅसेज एकदम सोपा होता. आपण टायपिंग जनरल प्रॅक्टिस केली होती सक्सेस इन्स्टिट्यूटमध्ये. आणि सक्सेस इन्स्टिट्यूटमध्ये खूप सरांनी जे आहेत इन्स्टिट्यूटचे नागनाथपर एक सक्सेस इन्स्टिट्यूट आहे, आणि सरांनी जे आपलं घेतले टायपिंग जनरलवर UPSCवर ते खूप म्हणजे ते जास्तच हार्ड आहेत. पण ते हार्डनेसमुळे आम्हाला एवढा फायदा झाला की आमचा पॅसेज 2-2 मिनिट शिल्लक राहिले आम्हाला. व्हेरी गुड. एक तर 1502 किंवा 1503 की स्ट्रोकचा पॅसेज होता, तर माझा पॅसेज पूर्ण झाला आणि माझे की स्ट्रोक पडले 1502 मोस्ट ऑफ दी. आणि मी क्वालिफाय झालेलो आहे असं तर मला वाटतं. आता बघू. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन सर. आणि सर, जो पॅसेज होता याच्यात अवघड असं होते की इझीवाले होते, कसं होतं? सगळं इझी वाले होतं. जी आपण डबल इनोटेड कोमा वापरतो किंवा क्वेश्चन मार्क वापरतो किंवा असं काहीही नव्हतं. एक कोमा होता आणि फुल स्टॉप, हे दोनच माझ्या ह्याच्यामध्ये वापरण्यात येईल. जसं आपण घाई करतो दीर्घ ई, हे थोडंसं होतं, पण बाकीचं जास्त अवघड नव्हतं. एकदम सोपं पॅसेज. तर सर, विद्यार्थी मित्रांनो, आपण जसं पहिले विद्यार्थ्यांना विचारलं होतं तसेच आपले सर पण इथं आलेले होते. त्यांना पण विचारू का आजची जी टेस्ट होती ती लास्ट शिफ्ट होती मराठीची, ती कशा पद्धतीने होती, काय होती, त्याच्यात काय काय ड्रॉबॅक होते. सर, थोडंसं आम्हाला एक्सप्लेन करा का आत्ताची जी टेस्ट झाली याचा पॅसेज कसा होता, तिथं गेल्यावर जो स्टाफ होतो आपल्याला मदत करतो का, आणि तिथं गेल्यावर भीती वाटते का, त्याच्यावर काय काय आहे, तुम्हाला पॅसेजमध्ये काय चुका वाटल्या किंवा पॅसेज कशा पद्धतीचं होतं थोडंसं सांगा. सर, आजचा जो पॅसेज होता शेवटचा, आमची शिफ्ट होती 4:30ची. तो पॅसेज आदिवासी लोकांवर विचारला होता आणि एकदम सोपा होता. त्याच्यामध्ये जोड शब्द वगैरे असं काहीच भानगड नव्हती, एकदम सोपा. आणि पूर्ण 1500 कीचा म्हणजे पॅसेज होता बरोबर. म्हणजे जास्त कीचा पण नव्हता आणि कमी कीचा पण नव्हता. आणि तिथले जे लोक आहेत सपोर्ट करणारे होते, एकदम काहीच प्रॉब्लेम कोणत्याच विद्यार्थ्याला आलेला नाही. आणि ज्यांना प्रॉब्लेम आलेला आहे त्यांना वेगळा टाइम दिलेला आहे. अच्छा. तर बाकी तुम्हाला टाईप करताना असं काही वाटलं नाही ना की अवघड आहे? नाही, असं बिलकुल बी. याच्यापेक्षा अवघड पॅसेज तर आम्ही इन्स्टिट्यूटवर मारलेले सक्सेसच्या. त्याबद्दल तुमचा धन्यवाद. कारण आमची प्रॅक्टिस तिथे झालेली आहे पूर्ण अवघड पॅसेजची. इथं एकदम सोपा पॅसेज आहे. तुम्ही 2 मिनिटं राखी ठेवून पूर्ण पॅसेज मारू शकता, ते बी निवांत. ओके. तर सरांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे. तर सर, तुम्ही नक्की पास होताल अशी आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद सर. सरांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी पण सांगितलं आहे, बाकीचे जे महाराष्ट्रातून विद्यार्थी येणार आहे त्या विद्यार्थ्यांनी पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. उद्या इंग्लिशचा जो पॅसेज आहे तो इंग्लिशचा पॅसेज पण असाच इझीवाला येणार आहे. इझी पॅसेजमध्ये तुम्ही आरामशीर झाला असता, त्यात तुमचा काही एक संबंध म्हणजे असं टेन्शन घेण्यासारखं नाही. ओके.